मित्रांनो, ज्युनियरशिपमध्ये बरेच असे अनुभव येतात की लोक सल्ला मागण्यासाठी आपल्याकडे येतात, पण तो सल्ला त्यांना हसमुखाने देतो. बिंबीच्या देठापासून आपण तो सल्ला देत असतो. पण ज्यावेळेस आपण फीस मागतो त्यावेळेस तोच पक्षकार किंवा तोच क्लायंट जो आहे तो आपल्याला त्या पद्धतीने फीस देत नाही. फीस आपल्याला ज्युनियर जसा आहे त्या ज्युनियर प्रमाणेच फीस देत असतो, कारण त्याच्या नजरेमध्ये वकील जरी असलो तरी तो आपल्याला एक किरकोळ वकील समजत असतो. आपली जी प्रतिमा असते ती त्याच्या नजरेत असते. त्या प्रतिमेच्या बाहेर पडण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात कष्ट करावे लागतात. मित्रांनो, आपल्याला निष्णात वकील होण्यासाठी अनंत अडचणी, अडथळे अशा कितीतरी गोष्टी पार करून पुढे जावं लागतं. मित्रांनो, ज्यावेळेस आपण वकिलीची सुरुवात करतो त्यावेळेस आपण केलेला जो 3 वर्षाचा अभ्यास आहे त्या अभ्यासाचा आणि या प्रत्यक्ष वकिलीचा कसल्याही प्रकारचा संबंध नसतो. आपण फक्त एक नॉलेजेबल पर्सन असतो. आपण LLBचं आपल्याला जे नॉलेज असतं, आपल्याला वकिलीचं जे नॉलेज असतं ते आपल्याला पुस्तकाच्या रूपाने मिळत असतं. पण ऍक्च्युअल कोर्टामध्ये आपण आल्यानंतर तुमचं जे नॉलेज असतं ते नॉलेज लगेच कामाला येत नाही. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज असणं महत्वाचं असतं. मित्रांनो, आपण ज्युनियरशिप करत असताना आपल्याला अनंत अडचणीला सामोरं जावं लागतं. ज्यावेळेस सुरुवातीच्या काळामध्ये आपण कोर्टामध्ये वकील म्हणून प्रवेश करतो, आपली जी AIB ची परीक्षा असते ती परीक्षा पास करून आपण कोर्टामध्ये आलेलो असतो, किंवा काही जणांना ती परीक्षा पास करायची असते आणि AIB ची परीक्षा पास केल्यानंतर आपण खऱ्या अर्थानं वकील होतो. आपली जी सनद असते ती सनद मिळत असते, तुमचं डिग्री सर्टिफिकेट मिळत असतं आणि डिग्री सर्टिफिकेट सनद घेऊन आपण कोर्टामध्ये प्रवेश करतो. एखाद्या सिनियरकडे आपण आपली ज्युनियरशिप चालू करतो. आपण ज्यावेळेस नवीन वकील होऊन कोर्टात येत असतो त्यावेळेस आपल्याला वाटतं की आपण आता अभ्यासानं परिपूर्ण झालेलो आहोत, LLB डिग्री धारक आहोत आणि आपल्याला कुठल्याही गोष्टीची अडचण येणार नाही. मित्रांनो, ज्यावेळेस आपण कोर्टामध्ये येतो त्यावेळेस कोर्टामध्ये असलेली जी प्रक्रिया असते ती प्रक्रिया आणि आपण अभ्यासलेला जो अभ्यासक्रम असतो त्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. मित्रांनो, दावा दाखल कसा करायचा, दावा दाखल करत असताना कुठली कागदपत्र आपण दाव्यासोबत जोडायची, त्याच्याबरोबर फक्त कागदपत्र जोडायची का त्याच्यावर काय अर्ज असतात, पुरुषीस काय, दरखास्त काय असते, वारस प्रमाणपत्र काय असतो, वाटणीपत्राचा दावा काय असतो, डिक्लेरेशन सूट काय असतो, मनाई काय असते, या सर्व गोष्टीला आपल्याला सामोरं जावं लागतं. आणि हे जरी आपण अभ्यासात प्रत्यक्ष अभ्यासलेलं असलं तरी ओरिजिनल ज्यावेळेस आपण प्रॅक्टिसमध्ये उतरतो त्यावेळेस या गोष्टी पाहून आपण भांबावून जातो. आपण जो दावा दाखल केलेला असतो तो दावा जर आपण पाहिला तर त्या दाव्यामध्ये कुठेही आपल्याला कायद्याचा ब्रश शब्दही काढलेला नसतो, किंवा त्या प्लीडिंगमध्ये त्या दाव्यामध्ये कुठले सेक्शन किंवा कुठला कायदा असतो याबद्दलही काही विवेचन नसतं. त्यामुळे आपण सुरुवातीला भांबावून जातो. मित्रांनो, आपण नवीन वकील असताना या गोष्टी आपल्याला फेस तर कराव्या लागणारच आहेत, पण त्याचबरोबर आपण कोर्टामध्ये प्रॅक्टिस करत असताना ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या बेसिक गोष्टी शिकणं अतिशय महत्वाचं असतं. त्याच्यासाठी आपल्याला आपले जे सिनियर असतात त्या सिनियरकडे काम करत असताना आपल्याला त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांचे ते अर्ज काय देतात, कुठल्या प्रकरणामध्ये काय अर्ज असतो, त्या प्रकरणाच्या स्टेजला काय अर्ज असतो, त्यामध्ये पुरुषीस काय असते, सुमोटो अपिअरन्स काय असतं, समन्स सर्व्हिस काय असते, या गोष्टी आपण अतिशय बारकाईने पाहणं महत्वाचं असतं. त्याचबरोबर दावा चालवत असताना सिनियर वकील कुठल्या पद्धतीने क्रॉस घेतात, क्रॉस घेण्यासाठी काय तयारी करतात, त्याच्यासाठी पॉइंट्स कसे काढले जातात, या गोष्टी आपण पाहणं महत्वाचं असतं. त्याचबरोबर तुम्ही प्रत्यक्ष प्रॅक्टिस करत असताना ज्यावेळेस आपल्याकडे काय प्रकरण येतात त्यावेळेस आपण भांबावून जातो, पण असं न होऊ देता आपल्याला जर एखाद्या दाव्याबद्दल किंवा आपल्याकडे जो पक्षकार आलेला आहे त्या पक्षकारानं आपल्याला जर काय प्रश्न विचारले तर त्या प्रश्नाची उत्तर आपल्याला व्यवस्थित देता आली पाहिजे. त्याच्यासाठी आपला अभ्यास असणं गरजेचं असतं. त्याचबरोबर कोर्ट प्रोसिजर जे आहे कोर्ट प्रोसिजर आपल्याला माहित असणं गरजेचं असतं. ज्यावेळेस पक्षकार आपल्याकडे येतो आणि तो पक्षकार कोर्टासाठी नवीन असेल किंवा त्याचा पहिलाच दावा असेल कोर्टामध्ये, तर तो आपल्याला अनंत प्रश्न विचारून आपल्याला अडचणीत आणू शकतो. आपल्याला त्याला उत्तर देणं अतिशय महत्वाचं असतं. त्याला जे समर्पक उत्तर असतं किंवा त्याला जे आवश्यक जे उत्तर असतं त्याला आवश्यक असणारं उत्तर आपण देणं गरजेचं असतं. ज्यावेळेस आपण प्रॅक्टिसमध्ये येतो त्यावेळेस आपण ज्युनियरशिप करत असताना आपल्याकडं कोर्टातलेच मॅटर येत नसतात, तर आपल्याकडे तहसील ऑफिस असतं, द्विवेदी निबंधक कार्यालय असतं, कलेक्टर ऑफिस असतं, SDO ऑफिस असतं किंवा सहकार न्यायालय असेल. वेगवेगळ्या फील्डमधले आपल्याकडे प्रकरण येत असतात आणि ती प्रकरणं आपण चालवणं गरजेचं असतं. मित्रांनो, आपल्याला कोर्टात प्रकरण चालवण्यासारखं सगळं अवघड असं काम कुठलंही नसतं. पण तुम्ही महसूल न्यायालयामध्ये प्रकरण चालवलं, पण मित्रांनो तुम्हाला प्रकरण चालवण्याची सवय होण्यासाठी
तुम्ही काही दिवस सुरुवातीच्या काळामध्ये जे तहसीलदार समोर प्रकरणं असतात, एसडीओ कडे प्रकरणं असतात, कलेक्टर ऑफिसला प्रकरणं असतात, ही प्रकरणं चालवणं अतिशय गरजेचं असतं. कारण या प्रकरणामधून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. आपल्याला स्टेज डेअरिंग मिळते आणि बाकीचे वकील कशा पद्धतीने आर्ग्युमेंट करतात याचा आपल्याला जवळून अनुभव येत असतो. पण ज्यावेळेस आपण कोर्टात प्रॅक्टिस करतो त्यावेळेस आपल्याला आपले जे सिनियर असतात त्या सिनियर बरोबर किंवा आपले जे प्रतिस्पर्धी वकील असतात, प्रतिस्पर्धी वकिलांबरोबर आपण कोर्टामध्ये प्रकरण चालू शकत नाहीत. कारण त्यासाठी आपल्याला अनुभवाची गरज असते. तुम्ही कॉलेजमधून आल्यानंतर लगेचच कोर्टासमोर उभे राहू शकत नाहीत. कारण कोर्ट प्रोसिजर जी असते ती इतर न्यायालयांपेक्षा वेगळी असते. आता मी सांगितले की तहसीलमध्ये जी प्रकरणं चालवली जातात त्या प्रकरणाचं स्वरूप वेगळं असतं. उपनिबंधक कार्यालयामध्ये चालवली जाणारी प्रकरणं असतात त्याचं स्वरूप वेगळं असतं. ती जी प्रकरणं असतात ती समरी टाईप असतात. ते थोडक्यात थोड्या दिवसामध्ये प्रकरणं ओपन होऊन ते थोड्या दिवसामध्ये त्याचा निकाल लागत असतो. परंतु कोर्टातील जी प्रकरणं असतात ती स्टेज बाय स्टेज चालत असतात. 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष अशी या प्रकरणाची ड्युरेशन असतं. या ड्युरेशनमध्ये आपण ज्यावेळेस प्रकरणं चालवतो किंवा सिनियर वकील जी प्रकरणं चालवतात त्या गोष्टी आपण शिकून घेणं महत्वाचं असतं. त्यामध्ये कोर्टाची प्रोसिजर सुरुवातीला आपण जाणून घेणं गरजेचं असतं. ज्यावेळेस कोर्टामधला बोर्ड पाहतो त्यावेळेस कोर्टामधील दिवाणी बोर्ड वेगळा असतो, फौजदारी बोर्ड वेगळा असतो. तर हे जे आपण बोर्ड पाहत असतो त्या बोर्डमध्ये दिलेले स्टेजेस आपल्याला माहिती होणं महत्वाचं असतं. दिवाणी प्रकरणामध्ये ज्या कोर्टाचे बोर्ड असतात त्याच्या स्टेजेस वेगळे असतात. फौजदारी कोर्टाच्या प्रकरणाच्या स्टेजेस वेगळे असतात. दिवाणी प्रकरणामध्ये आपल्याला आपण जर बोर्ड जर पाहिला तर बोर्ड सुरुवात होत असते न्याय निर्णयासाठी असणारी प्रकरणं, आर्ग्युमेंटसाठी असणारी प्रकरणं, एव्हिडन्ससाठी असणारी प्रकरणं. त्याचबरोबर WS असतो, एक्स पार्टी ऑर्डरसाठी प्रकरणं असतात. काही प्रकरणं अपीअरन्ससाठी असतात. काही प्रकरणं शेसाठी असतात. त्याचबरोबर काही प्रकरणामध्ये फायलिंग से ऑफ एक्झिबिट XYZ, फायलिंग से ऑन एक्झिबिट असाही त्यामध्ये उल्लेख असतो. काही प्रकरणं इश्यूजसाठी असतात. तर ह्या ज्या स्टेजेस आहेत ह्या कोर्ट प्रक्रियेच्या त्या कामकाजाच्या स्टेजेस आपण जाणून घेणं अतिशय महत्वाचं असतं. ह्यासाठी आपण ज्युनियरशिप करत असताना आपले सिनियर कुठल्या पद्धतीने प्रकरणं चालवतात, पक्षकारांबरोबर कसं बोलतात, पक्षकार काय प्रश्न विचारतो, आपण उत्तर काय द्यायला पाहिजे, त्या पक्षकाराचं समाधान कसं व्हायला पाहिजे, त्या पक्षकाराचं समाधान कसं करायचं, या गोष्टी हे आपण पाहणं अतिशय महत्वाचं असतं. मित्रांनो, वकिली म्हणजे इतर जे प्रोफेशन असतात म्हणजे डॉक्टर आहे, इंजिनियर आहेत, यांच्यासारखा आपला व्यवसाय नक्कीच नसतो. आपला जो व्यवसाय असतो तो एक फक्त व्यवसाय म्हणून नसतो, तर ती एक जबाबदारी असते आणि ही जबाबदारी आपल्याला पूर्ण करावी लागते. ही जबाबदारी आपण पार पाडत असताना आपल्याला सामाजिक भान ठेवणं अतिशय महत्वाचं असतं. मित्रांनो, तुमचे मित्र डॉक्टर असतात, इंजिनियर असतात. यांनी ज्यावेळेस त्यांचे शिक्षण पूर्ण होतं त्यावेळेस त्यांना पगारी मिळत असतात. पण ज्यावेळेस वकील एखादा LLB डिग्री धारक कोर्टामध्ये येतो आणि तो वकील बनतो त्यावेळेस त्याला कुठल्याही प्रकारचे पगार नसते, त्याला जगण्याचं कुठलंही साधन नसतं. त्याला सुरुवातीच्या काळामध्ये इकॉनॉमिकल ज्या अडचणी असतात त्या अडचणीला फेस करावं लागतं. पण आपण ज्यावेळेस अशा गोष्टीचा विचार करतो त्यावेळेस आपले जे काही मित्र डॉक्टर असतील किंवा इंजिनियर असतील तर ह्या मित्रांना 25, 30, 50 हजार रुपये पगारी चालू झालेले असतात. परंतु या कालावधीमध्येच वकिलांना अक्षरशः पैशासाठी किंवा जे पैसे मिळवायचे असतात ते पैसे मिळवण्यासाठी वेटिंग करावं लागतं. ज्युनियर ज्यावेळेस पैसे मिळवायला चालू करतो त्यावेळेस त्याचे साधारणतः 3-4 वर्षाचा कालावधी लोटलेला असतो आणि या 3-4 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यानं भरपूर शिकायचं असतं. मित्रांनो, ज्युनियरशिपच्या कालावधीमध्येच आपण बाहेरची जी प्रॅक्टिस आहे ती बाहेरची प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे करू शकतो. एकदा का तुम्ही सिनियर झालात की तुम्हाला त्या कोर्टामध्ये बांधून राहावं लागतं. प्रकरणांचा ओघ वाढलेला असतो. रोज डेली बोर्डवर आपली कितीतरी प्रकरणं असतात. ती प्रकरणं चालवावी लागतात. पक्षकार आलेले असतात, पक्षकारांना आपण उत्तर द्यावे लागतात, त्यांचं काम बघावं लागतं. ज्युनियरशिप करत असताना आपला जो डेली बोर्ड असतो, डेली बोर्डाबरोबरच त्या रोजनाम्यावर कुठल्या स्टेजला प्रकरण आहे त्याचा आपल्याला अंदाज येत असतो. कोर्ट कशा पद्धतीने काम करतं, कोर्टामध्ये क्रॉस कशी घेतली जाते, चीप कशी घेतली जाते, या गोष्टी बघणं हे अतिशय महत्वाचं असतं. त्याचबरोबर आपण ज्यावेळेस कोर्टामध्ये ज्युनियरशिप करत असतो त्यावेळेस आपल्या समोर आपण बघत असतो की जे सिनियर ॲडव्होकेट्स असतात त्यांची जी आर्ग्युमेंट असते ती अस्खलित अशी आणि नॉन स्टॉपेबल आर्ग्युमेंट असते. तर अशा पद्धतीने आर्ग्युमेंट करण्यासाठी आपल्याला बराच कालावधी जावा लागतो. वकिली हा एक फक्त व्यवसाय नाही, उदत्त असा एक
पेशा आहे आणि हा पेशा आपण साकारत असताना आपलं जे व्यक्तिमत्व असतं ते व्यक्तिमत्व समाजामध्ये इतर लोकांच्या तुलनेमध्ये चांगल्या पद्धतीनं फुलत असतं आणि आपल्या व्यक्तिमत्वाला एक वेगळा आकार येत असतो. इतर व्यवसायामध्ये ज्या गोष्टी असतात जसं की इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, यांना 4 भिंतीच्या आतमध्ये राहून काम करावं लागतं. तसं वकिलांचं काम जे आहे ते समाजामध्ये राहून काम करावं लागतं. समाजामध्ये ज्या काही गोष्टी घडतात त्या गोष्टीचं आपण अवलोकन करणं महत्वाचं असतं. आपण ज्युनियरशिप मध्ये असताना डेली पेपर वाचणं, रोजची रोज आपला जो कोर्टाचं कामकाज आहे ते कामकाज करत असताना आपल्याला ज्या वेगवेगळ्या अडचणी येतात त्या अडचणी आपण आपल्या सिनियर लोकांना विचारणं गरजेचं असतं. त्याचबरोबर त्या अडचणी आपल्याला स्वतः सॉल्व्ह कशा करता येतील ह्यासाठी प्रयत्न करणं आपण गरजेचं असतं. काही काही वेळेस मित्रांनो अशी परिस्थिती असते की दिवसामध्ये जी प्रकरणं असतात ती वेगवेगळी प्रकरणं असतात. ती फौजदारी असतील, दिवाणी असतील आणि ह्या प्रकरणामध्ये आपण पाहतो की काही काही वेळेस प्रत्येक पक्षकार हा दुसऱ्या पक्षकारापेक्षा वेगळा असतो आणि त्या पक्षकाराचे जे प्रश्न असतात ते पहिल्या पक्षकारापेक्षा दुसऱ्या पक्षकाराचे प्रश्न वेगळे असतात. त्याची जे शंका असते ते वेगळे असते. त्या प्रत्येक गोष्टीला आपल्याला तोंड द्यावं लागतं. त्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण तयार असणं महत्वाचं असतं. आपण प्रकरण चालवत असताना काही वेळेस आपल्याकडे ज्या फाईल असतात त्या लिमिटेड जरी असल्या तरी प्रत्येक फाईली वेगळ्या प्रकारची असते, प्रत्येक केस वेगळी असते. तसं आपल्याकडे येणारे जे पक्षकार असतात तो प्रत्येक जण वेगळा असतो, त्याचा बोलण्याचा टोन वेगळा असतो. त्याप्रमाणे आपल्याला त्या पद्धतीने आपल्याला त्याचा जो टोन आहे त्याच्या टोन प्रमाणे आपल्याला त्याची उत्तर द्यावी लागतात. दिवसभरामध्ये प्रकरण चालवत असताना आपल्याला काही वेळेस पार्टिशनचे प्रकरण चालू लागतात, काही वेळेस डिक्लेरेशनचे प्रकरण चालू लागतात, काही प्रकरणामध्ये खरेदी रद्द करण्याची प्रकरणं असतात, तर काही वेळेस आपल्याला 376 म्हणजे बलात्काराची प्रकरणं असतात, मर्डरची प्रकरणं असतात, हाणामारीची प्रकरणं असतात. ह्या अशा वेगवेगळ्या प्रकरणामधून आपल्याला पुढे जावं लागतं आणि या प्रत्येक गोष्टीचा आपल्याला एक वेगळा अनुभव येत असतो आणि या अनुभवातून आपण हळूहळू शिकत असतो. मित्रांनो, मी माझ्या 21 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये आपल्या कोर्टामध्ये काही पक्षकार आपल्याकडे आलेले असताना त्या पक्षकारांजवळ पैसे नसतात, त्यांना त्यांची केस चालवायची असते, त्यांना अनंत अडचणी आलेल्या असतात. त्यामुळे ते एक आपल्या वकिलाकडे येत असताना एका वेगळ्या आशेने आलेले असतात. काही पक्षकार असे असतात की वकील साहेब माझ्याकडे पैसे नाहीत, मला तर केस चालवायची, मला केस दाखल करायची किंवा एखाद्या व्यक्तीने माझ्यावर केस केलेली आहे. तर अशा वेळेस आपण फक्त पैशाकडे न बघता, आपल्या फीसकडे न बघता हा जो उदात्त पेशा आहे ह्या उदात्त पेशाला आपल्याला स्मरून किंवा उदात्त पेशाला जागं राहून आपण आपले सामाजिक कार्य करणं अतिशय महत्वाचं असतं. त्याचबरोबर ज्या पक्षकारांकडे पैसे नसतात त्या पक्षकारांना आपण सांभाळून घेणे महत्वाचं असतं. कारण तोच पक्षकार आपल्याला आपली जी पब्लिसिटी आहे ती पब्लिसिटी करत असतो. सगळ्यात मोठी जी पब्लिसिटी वकिलांची आहे ती म्हणजे माउथ पब्लिसिटी. या माउथ पब्लिसिटी आधारेच आपण आपली जी प्रॅक्टिस आहे ती प्रॅक्टिस बहरत जात असते. पक्षकारांना आपण आपल्या पक्षकारांचं जे समाधान आहे ते पक्षकाराचं समाधान, त्याचं सॅटिस्फॅक्शन अतिशय महत्वाचं असतं. मित्रांनो, ज्युनियरशिप करत असताना फक्त आपण कोर्टामध्येच आपल्या सिनियर बरोबर राहणं महत्वाचं नसतं, तर कोर्ट संपल्यानंतर किंवा कोर्ट चालू व्हायच्या अगोदर आपल्याला आपल्या सिनियरचं जे ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये जाऊन फायली काढाव्या लागतात. आज कुठलं प्रकरण चालणार आहे त्याचा अभ्यास करावा लागतो, त्याच्यामध्ये महत्वाचे पॉईंट्स काढावे लागतात. त्याच्यासाठी सुप्रीम कोर्ट, हायकोर्टाचे जे सायटेशन आहेत ज्याला आपण केसेस म्हणतो त्या केसेसचा अभ्यास करावा लागतो. या गोष्टीसाठी आपल्याला बराच वेळ द्यावा लागतो. त्यासाठी आपण अभ्यास करणं गरजेचं असतं. सुप्रीम कोर्टाचे केसेस वाचणं गरजेचं असतं, हायकोर्टाचे केसेस वाचणं गरजेचं असतं. त्याचबरोबर आपल्या ज्या रेग्युलर केसेस चालतात त्या रेग्युलर केसेसचा अभ्यास आपण रोजच्या रोज करणं गरजेचं असतं. त्याच्याशिवाय आपल्याला कुठली केस कुठल्या प्रकारची आहे आणि त्या केसमध्ये त्या केसचा उद्देश काय आहे, त्या दाव्यामध्ये प्रेयर कशा प्रकारची केलेली आहे या गोष्टीचा अभ्यास करणं आपण महत्वाचं असतं. मित्रांनो, एकदा का तुम्ही तुमची प्रॅक्टिस 10 वर्षाची झाली की तुम्ही हळूहळू त्या प्रोफेशनमध्ये रुळायला लागता आणि आपल्याला लक्षात येतं की आपण या खडतर अशा प्रॅक्टिसमधून बऱ्याच गोष्टी शिकलेलो आहोत आणि या अनुभवाचा फायदा पुढे होत जातो. मित्रांनो, प्रॅक्टिसमध्ये बऱ्याच वेळा असं होतं की बरेच पक्षकार आपल्याला भेटायला येतात, त्यांचे डॉक्युमेंट्स दाखवतात आणि ही डॉक्युमेंट दाखवल्यानंतर आपल्याला फीस विचारतात. आपण फीस सांगतो, पण फीस सांगितल्यानंतर तो पक्षकार म्हणतो, साहेब मी तुम्हाला उद्या येऊन भेटतो, मला घरच्यांचा विचार घ्यावा लागणार आहे, माझ्या भावाचा विचार घ्यावा लागणार आहे, माझ्या वडिलांचा विचार घ्यावा लागणार आहे,
किंवा माझ्या मुलांना विचारावं लागणार आहे. आणि तो पक्षकार आपल्यापासून सटकतो आणि ज्यावेळेस आपण दुसऱ्या दिवशी त्याची वाट बघत असतो, पण तो पक्षकार आपल्याकडे न येता एखाद्या दुसऱ्याच वकिलांकडे तो जात असतो. त्यावेळेस आपण हताश व्हायचं नसतं. कारण ही जी स्टेज असते ती प्रायमरी स्टेज असते आणि या प्रायमरी स्टेजमध्ये पण जे आपण पक्षकाराबरोबर जे डिस्कशन केलेलं असतं किंवा त्याला जे सल्ले दिलेले असतात, सिनियर वकिलांसारखे सल्ले दिलेले नसतात. सिनियर वकिलांनी दिलेले सल्ले जे असतात ते अनुभवाचे सल्ले असतात. पक्षकार आपल्यापासून कसा तुटू नये याबद्दलचे दिलेले ते सल्ले असतात. एकदा का मित्रांनो तुम्ही 10-15 वर्षाची तुमची प्रॅक्टिस झाली, की तुमच्याकडे आलेला जो पक्षकार आहे तो परत कधीही दुसऱ्याकडे जात नाही. कारण मी माझ्या 20 वर्षाच्या अनुभवामध्ये पाहिलेलं आहे, की सुरुवातीच्या काळामध्ये आपण मनापासून सल्ला देतो, खरं-खरं सांगतो, पक्षकाराला पटवून सांगतो, प्रत्येक कायदेशीर गोष्टी समजावून सांगतो. तरी तो पक्षकार आपल्याकडे येत नाही. तो दुसऱ्याकडे जातो. आपण दिलेला सल्ला जो असतो, तो सल्ला त्याला पटत नाही, त्याला समजत नाही. मात्र एका सिनियर वकिलांनी 1-2 मिनिटाचा सल्ला दिलेला असतो. तो सल्ला तो मानतो आणि अशा पद्धतीने तो पक्षकार आपल्याकडे न येता तो सिनियरकडे दिसतो. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे त्या सिनियर वकिलांची कोर्टामध्ये असलेली जी प्रॅक्टिस आहे, त्या प्रॅक्टिसचा अनुभव सांगत असतो. त्यामुळे तो जो पक्षकार असतो तो त्या सिनियर वकिलाकडे जातो, तो ज्युनियर वकिलाकडे येत नाही. ज्युनियरशिप करत असताना मित्रांनो आपण आपल्या पद्धतीनं जर वागायचा प्रयत्न केला तर त्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं. त्याच्यासाठी आपण ज्युनियरशिपमध्ये आपले सिनियर कशा पद्धतीने पक्षकाराबरोबर वागतात, ते काय बोलतात, पक्षकाराकडून फीस घेत असताना कुठल्या पद्धतीने घ्यावी, त्याला खर्च कशा पद्धतीने सांगावा, प्रत्येक मॅटरची फीस जी असते ती कशा पद्धतीने वेगळी असते, या सर्व गोष्टीचा बारकाईने आपण अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं असतं. मित्रांनो, वकिली हे असा प्रोफेशन आहे की ह्या प्रोफेशनमध्ये तुम्ही हातपाय जर नाही हलवले तर तुम्ही उपाशी मरत असता आणि तुम्ही जर कष्ट घेतलं, बऱ्याच गोष्टी बारकाईने जर केल्या, बारकाईने जर पाहिल्या, तुम्ही कोर्टाव्यतिरिक्त तुमच्याकडे असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी व्यवसायामध्ये आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तर काही वकील असे आहेत की त्यांची फीस अक्षरशः लाखात असते, करोडोमध्ये फीस असते. आपण दिल्लीमध्ये बऱ्याच वकिलांची नावं ऐकतो. तशा पद्धतीची फीस मिळवण्यासाठी आपल्याला तेवढंच कष्ट घ्यावं लागतं, तेवढाच अभ्यास करावा लागतो, तेवढंच त्या पक्षकाराचं समाधान करावं लागतं. मित्रांनो, फक्त वकिली करत असताना फक्त आपण वकिलीच न करता कोर्टाबाहेरचे जे मॅटर असतात ते मॅटर हँडल करणं गरजेचं असतं. तुम्ही बँकेचं काम करणं महत्त्वाचं असतं. एखाद्या कॉर्पोरेट कंपनीचं तुम्ही लीगल ॲडवायझर होणं महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर सामाजिक कार्यामध्ये भाग घेणं महत्त्वाचं असतं. समाजामध्ये मिळून मिसळून राहणं गरजेचं असतं. आणि एकदा का तुम्ही रिझल्ट द्यायला लागले, तुमचा रिझल्ट यायला सुरुवात झाली, की कोणताही व्यक्ती किंवा कोणताही पुढारी, कोणताही सामाजिक कार्यकर्ता तुमच्या पक्षकाराला तुमच्याकडे येण्यापासून रोखू शकत नाही. त्यासाठी गरज असते ती अष्टपैलू व्यक्तिमत्वाची आणि हे अष्टपैलू व्यक्तिमत्व घडत असतं ते तुमच्या अनुभवातून, तुमच्या प्रॅक्टिसमधून. मित्रांनो, वकील म्हणजे अशी गोष्ट आहे की एक वकील 1000 अडाणी लोकांना भारी असतो. एक वकील 500 ग्रॅज्युएट लोकांना भारी असतो. एक वकील 100 कलेक्टरला भारी असतो. त्यामुळं वकिली हा काही फक्त व्यवसाय नाही, हा एक पेशा आहे आणि हा एक उदात्त पेशा आहे. त्यामुळं आपली जी वकिली आहे ती वकिली करत असताना आपण चोहोबाजूने विचार करणं गरजेचं असतं. आपलं सातत्य महत्त्वाचं असतं. आपण वकिली करत असताना प्रोफेशनवर आपण लक्ष देणं गरजेचं असतं. जसं आपण कॉलेजमध्ये मित्राच्या ग्रुपमध्ये वागतो, मित्रांच्या ग्रुपमध्ये राहतो, ज्याप्रमाणे टिंगल-टवाळी करतो, अशा गोष्टी करून चालत नाही. तर तुम्हाला ज्युनियरशिप करत असताना तुम्हाला एक प्रॉम्प्ट, जसा एखादा स्टुडंट असतो त्या स्टुडंट प्रमाणे राहावं लागतं. वकील झाला म्हणजे इतरांची टिंगल-टवाळी करणं, एकमेकाकडे बघून हसणं, ह्या ज्या थिल्लर गोष्टी आहेत ह्या गोष्टी टाळणं अतिशय महत्त्वाचं असतं. तुम्ही प्रॅक्टिस करत असताना किंवा एक ज्युनियरशिप करत असताना तुम्ही तुमच्या ऑफिसचं काम कसं करता, तुमच्या सिनियर वकिलांचं काम कसं करता, त्याच्यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. मित्रांनो, ज्युनियरशिपमध्ये बरेच असे अनुभव येतात की लोक सल्ला मागण्यासाठी आपल्याकडे येतात, पण तो सल्ला त्यांना हसतमुखाने देतो. बिंबीच्या देठापासून आपण तो सल्ला देत असतो. पण ज्यावेळेस आपण फीस मागतो त्यावेळेस तोच पक्षकार किंवा तोच क्लायंट जो आहे तो आपल्याला त्या पद्धतीने फीस देत नाही. तो फीस आपल्याला ज्युनियर जसा आहे त्या ज्युनियर प्रमाणेच फीस देत असतो. कारण त्याच्या नजरेमध्ये आपण वकील जरी असलो तरी तो आपल्याला एक किरकोळ वकील समजत असतो आणि
आपली जी प्रतिमा असते ती त्याच्या नजरेत असते. तर त्या प्रतिमेच्या बाहेर पडण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात कष्ट घ्यावं लागतं. आपण पंक्च्युअलिटी, आपली कन्सिस्टन्सी, आपलं एम आणि पक्षकाराचं सॅटिस्फॅक्शन या गोष्टी जर आपण काटकसरीनं पाळल्या, कटाक्षानं जर पाळल्या, तर आपल्याला एक निष्णात वकील होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. त्यामुळे मित्रांनो, माझ्याकडून ह्या काय होत्या, अतिशय मला माझ्या 21 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या काही गोष्टी अनुभवायला मिळाल्या संबंधीचे ह्या तुमच्यासाठी महत्त्वाच्या टिप्स होत्या. मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काय वाटलं याबद्दलच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा. मित्रांनो, चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, ॲज अन ॲडव्होकेट कुठल्याही प्रकारची अडचण आली तर तुमच्यासाठी, तुम्हाला मदत करण्यासाठी मी कधीही तयार आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही बिनधास्तपणे विचारू शकता, तुमच्या अडचणी विचारू शकता. धन्यवाद.